नवी दिल्लीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखती आणि साहित्यविषयक भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत. सकाळच्या सत्रात असे घडलो आम्ही या परिसंवादात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं होतं. तर सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य आणि नाते दिल्लीशी मराठीचे या विषयावर देखील परिसंवाद होणार आहे. संध्याकाळच्या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून मराठी भाषा मंत्री उदय सामंत देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान कालच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते कविकट्ट्याचं उद्घाटन झालं. यावेळी गोरे यांनी कविकट्ट्याचा प्रवास उलगडून सांगत अशा उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित केलं. या संमेलनात साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लेखिका संजीवनी खेर, डायमंड पब्लिकेशनचे प्रकाशक दत्तात्रय पाष्टे आणि कमल पाष्टे यांचा सत्कार करण्यात आला. साहित्य संमेलनानिमित्त लावलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथ प्रदर्शनालाही रसिकांची मोठी गर्दी होत आहे. मनमोकळा संवाद, मराठीचा अमराठीचा संसार या विषयावर काल परिसंवाद रंगला. भाषिक विविधता हा अडथळा न ठरता समृद्धीचे साधन ठरू शकतो असा सकारात्मक सूर या परिसंवादातून उमटला. मराठी पाऊल पडते पुढे तसंच बृहन महाराष्ट्रातील मराठी जीवन आणि साहित्य या विषयावर पार पडलेल्या परिसंवादालाही साहित्य रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. राजकारणांचं मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब या विषयावरच्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकारांनी आपले विचार मांडले. बृहन महाराष्ट्रातील मराठी माणसांचं जीवन आणि साहित्य या विषयावर परिसंवाद झाला. त्याचबरोबर आनंदी गोपाळ या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. तसंच लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी या विषयावर सुंदर सादरीकरण करत लोकसाहित्याच्या प्रवासाचा सुरेख वेध यावेळी घेण्यात आला.